शब्दाचा अर्थ होतो सेंटेन्स. एखादं कुठल्याही प्रकारचे जे वाक्य असतं त्या वाक्यालाच क्लॉज असं म्हटलं जातं. तर दोन प्रकारचे क्लॉजेस इंग्रजीमध्ये आढळले जातात. कुठला? सगळ्यात पहिला जो क्लॉज आहे त्याला म्हणतात मेन क्लॉज. त्यालाच प्रिन्सिपल क्लॉज असं म्हटलं जातं. आणि या प्रिन्सिपल क्लॉजलाच इंडिपेंडंट क्लॉज असं म्हटलं जातं. तर दुसरा जो क्लॉज आहे त्याला म्हणतात सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज. या सबऑर्डिनेट क्लॉजलाच डिपेंडंट क्लॉज असं म्हटलं जातं. मेन क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज आणि इंडिपेंडंट क्लॉज हे एकच असतात. तर सबऑर्डिनेट क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज हे वेगळ्या प्रकारचे असतात. आता क्लॉज मध्ये मेन क्लॉज आणि प्रिन्सिपल क्लॉज आणि इंडिपेंडंट क्लॉज जे आहे यांना असं का म्हटलं जातं? कारण की मेन क्लॉज मध्ये असलेले जे सेंटेन्स असतात त्या सेंटेन्सचा अर्थ पूर्ण होतो. त्यामुळे याला मेन, प्रिन्सिपल किंवा इंडिपेंडंट स्वतंत्र असलेला एक प्रकारचा क्लॉज किंवा सेंटेन्स म्हटलं जातं. तर दुसऱ्या बाजूला सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे त्याला डिपेंडंट क्लॉज का म्हटलं जातं? कारण की या असलेल्या क्लॉजला वाक्य पूर्ण करायला पहिल्या क्लॉजवर किंवा कुणावर तरी अवलंबून राहावं लागतं. म्हणून या क्लॉजला सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉज असं म्हटलं जातं. तर सबऑर्डिनेट क्लॉज आहे याचे तीन प्रकार पडतात. एक असतो नाउन क्लॉज, एक असतो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा असतो ऍडवर्ब क्लॉज. आपण पुढच्या असलेल्या लेक्चर मध्ये या तिन्ही प्रकाराबद्दल पाहणार आहोत.